लाडकी बहीण योजना आणि या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत। आणि तो प्रश्न असा आहे बघा, प्रचंड लाडक्या बहिणींनी कमेंट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी वाचत होतो, तर त्या कमेंट्समध्ये विचारत होता की सर झालं असं की वडील नाही आहेत आणि पती सांभाळ करत नाही, अशा वेळेस आम्हाला सेकंड OTPसाठी आणि कागदपत्रासाठी पण अडचण येत आहे। बघा, वडील नाही आणि पती आहे पण पती सांभाळ करत नाही, म्हणजे पती हयात आहे पण पती सांभाळ करत नाही। दुसरा मुद्दा की पतीला जर आधार नंबरला OTP पाठवला तर दिलेला OTP पती पाठवत नाही, तर याबाबत आता पुढे काय करायचं, म्हणजे कोणते कागदपत्र द्यायचे आहे यावर कोणतंही सरकारकडून स्पष्ट उत्तर आलेलं नाही। कमेंट्स खूप आल्या आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे तुमचे जे मुद्दे आहेत या तुमच्या प्लॅटफॉर्मवर हक्काचे तुमचे जे मुद्दे आहेत तुम्ही मांडता आणि ते मुद्दे आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रचंड असे मुद्दे आहेत या योजनेचे तेवढे प्रखळपणे जे आहे आपण या चॅनलच्याद्वारे मांडलेले आहेत। बघा, सरकारने पण याबाबत जे विचार करायला पाहिजे की ज्या लाडक्या बहिणीचे पती जे सांभाळ करीत नाहीत, पती पण नाही, तर त्यांना कोणतं कागदपत्र द्यायला पाहिजे। OTP पाठवला तर पती देत नाही आहे, म्हणजे थोडक्यात काय तर सध्या त्या लाडक्या बहिणी एकल राहत आहेत, त्यांचे पती सांभाळ करीत नाहीत, त्या माहेरी राहत आहेत, एकट्या राहत आहेत आणि अशा वेळेस खरं तर त्यांना खूप गरज आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची। तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत अजूनही प्रश्न सुटलेला नाही। तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे, ताई अशा लाडक्या बहिणींचा पण प्रश्न सोडवा। काही कमेंट्स आहेत त्या आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर मग मी सांगणार की काय काय होऊ शकतं पुढे आणि काय काय करायला पाहिजे। बघा, पण नक्कीच यावर अजून जे आहे शासनाने जे आहे अपडेट देणं गरजेचे आहे। बघा, काही नावं मी हाईट केलेले आहेत मुद्दामून या कमेंटचे। बघा, यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण नाव दाखवलेलं नाही आपण। बघा, त्यांनी विचारलं की सर मी आणि माझा नवरा वेगळे राहतो, आमचा घटस्फोट झालेला नाही, पण मी कोणते कागदपत्र द्यायचे, म्हणजे घटस्फोट झाला असतं घटस्फोटाचं कागदपत्र दिलं असतं, पती हयात नसते वडील हयात नसते त्याचं कागदपत्र दिलं असतं, कारण त्या प्रकारच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत। पण मुद्दा तो आहे आपला की घटस्फोट पण झालेला नाही आहे, घटस्फोट पण झालेला नाही आणि पती पण सांभाळत नाही, कागदपत्रे कोणती द्यायची, काहीच पर्याय उपलब्ध नाही। पतीला आधार नंबर पाठवला, OTP पाठवला, पती देत नाही। मग अशा बाबतीत जे आहे प्रचंड लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत काळजी करू नका, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा मुद्दा लावून धरणार आपण, काही चिंता करू नका। आणि हीच आपल्या चॅनलची खासियत आहे, तुमचे जे प्रश्न आहेत तर ते सरकारापर्यंत आपण मांडणार। बघा, दुसरी कमेंट बघा की सर नवरा आहे पण माहेरी जे आहे त्यांना सोडून गेलेला आहे आणि अशा वेळेस आम्ही काय करायचं आहे, म्हणजे पती हयात आहेत, म्हणजे सेमच प्रश्न आहे, घटस्फोट पण झालेला नाही। मग अशा वेळेस काय झालेलं आहे की लाडक्या बहिणींना जे कोणताच कागदपत्रेचा जो काही पुरावा असतो, म्हणजे लिगल पुरावा कायदेशीर पुरावा नाही त्यांच्याकडे, आणि OTP तर काय पाठवायचा मधला काही संबंधच येत नाही, OTP पाठवला तरी पती पाठवतच नाही। खरं तर अशा लाडक्या बहिणींच्या पतीने किमान अशा वेळेस तरी त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळावा यासाठी तरी किमान एक OTP पाठवायला पाहिजे, जर त्यांनी पाठवला तर। पण होत नाही आहे, पण काही प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत त्या पाठवणार पण नाहीत पतीला, कारण की बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण समजून घेऊयात। पण या बाबतीत शासनाने पण जे आहे अशा लाडक्या बहिणींना खूप गरज आहे, नितांत गरज आहे त्यांच्या या लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाची, तर त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होऊ नये त्यामुळे एक वेबसाईटवर पण काहीतरी ऑप्शन आणायला पाहिजे किंवा याबद्दल काही सूचना द्यायला पाहिजे। खास करून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या प्रकरणावर लक्ष घालायला पाहिजे। ज्या महिलांना पती सोडून गेलेला आहे त्यांचा डिवोर्स पण झालेला नाही, त्यांनी काय करावे। सध्या तर मी तुम्हाला सांगतोय कोणतेही कागदपत्र यांनी देण्यासाठी तुमच्याकडे नसतील, म्हणजे कागदपत्र म्हणजे कायदेशीर। पण मग मात्र अशा लाडक्या बहिणींचं पुढे काय होणार आहे की वडील नाही, पती पण सांभाळ करीत नाही, पतीला दुसरा आधार नंबरला OTP पाठवला तर पती OTP पाठवत नाही। बघा, वडिलांचा म्हणजे वडीलच नाही, पती सांभाळ करीत नाही, खूप वर्षापासून ती महिला एकटी राहते, अशा वेळेस आधार नंबर व कागदपत्रे देण्यासंदर्भात लाडक्या बहिणींना आजही KYC करताना अडचण येत आहे। आणि हा मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या पुढे आपण मांडत आहोत की अशा लाडक्या बहिणींचा पण प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। जसं पती किंवा वडील नसल्यामुळे त्यांना कोणते कागदपत्र द्यायचे ते स्पष्ट केलेलं आपल्या यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून आणि सरकारने पण त्याची दखल घेतलेली आहे। पण आता ह्या पण लाडक्या बहिणी आहेत, यांचा मुद्दा सुटला म्हणजे प्रचंड लाडक्या बहिणींचा प्रश्न सुटेल। माझ्या मते 99% जे आहे KYCचे प्रश्न सुटतील, पण हा मुद्दा सोडणं अत्यंत गरजेचं आहे। अशा परिस्थितीत कोणती कागदपत्रे द्यावीत स्पष्ट झालेलं आहे का नाही, सरकारने सांगितलं आहे का नाही,
यावर तुमच्याकडे काही कायदेशीर पुरावाच नाही आहे, कारण दोघांच्या चौकटीच्या मधात आहात तुम्ही. घटस्फोट पण झालेला नाही आहे आणि त्यानंतर पती आहे पण पती OTP पाठवत नाही आणि सांभाळ पण करीत नाही. मग त्याच्यामध्ये ती पात्र लाडकी बहीण, ज्या लाडक्या बहिणीला नितांत गरज आहे पैशाची, एकली आहे, ती एकटीच आहे, अशा परिस्थितीत खरं तर तिला सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या मते सकारात्मक पाऊल घेतल्या जाईल. यावर सरकाराकडून जे आहे स्पष्टीकरण यावे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती करत आहोत. आणि नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्येच यावर राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे देखील स्पष्टीकरण देतील, कारण हा मुद्दा आपण इथून पुढे नक्की लावून धरणार आहोत. तरी देखील हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी या व्हिडिओला किमान जे आहे मदत करायची आहे. आणि अशा प्रकारचे जे बी तुमचे काही छोटे मोठे प्रश्न असतील तर ज्या लाडक्या बहिणींना जर काळजी वाटत असेल की आमचं काय होणार, मग आम्हाला KYC नाही का, काही तर कमेंट्समध्ये तुम्हाला लगेच उत्तर पण द्यायला येतात, नाही ना मग तुम्हाला लाभ भेटणार नाही, असं काही नाही आहे. जर असं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी उत्तर देत असेल तर त्या कमेंट्स करणाऱ्याला आपण ब्लॉक करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काळजी करू नका, नक्कीच यावर पण तोडगा निघेल. तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी विचार करूनच काही गोष्टी मांडतो आहे, तर त्यामुळे काही चिंता करू नका. जर पती सांभाळ करीत नसेल तर खरं तर हे तुमचं खूप मोठं एक दुःखाचा डोंगर त्या डोक्यावर घेऊन चालत आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्यांना अशा प्रकारचा जो अडथळा आहे तर तो येणार नाही, किंवा आला तर त्याला दूर करीन सरकार, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला पण विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. जोपर्यंत 31 डिसेंबरची तारीख आहे त्याच्या अगोदर 10 ते 15 दिवस अगोदरच हा मुद्दा सॉल्व्ह झाला पाहिजे आणि ह्या लाडक्या बहिणींचा जो मुद्दा आहे तर तो क्लिअर झाला पाहिजे. यासाठी शासन नक्कीच या येणाऱ्या वेळेमध्ये काहीतरी सकारात्मक पाऊल उचलेल अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.